हॅलो स्टुडंट्स, आपण 3.6 टॉपिक नंबरमध्ये रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ ए गॅस मॉलिक्यूल तर ती पाहिली होती आणि त्याच्यासाठी रिलेशन होतं आर एम एस व्हेलॉसिटी और आर एम एस स्पीड इज इक्वल टू √3RT/m0. तर त्याच्यात अजून छोटासा एक कन्सेप्ट बाकी होता आणि तो कन्सेप्ट आज आपण पाहायचा आहे पाहणार आहेत. आणि क्वेश्चन नंबर 14 एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 14 आणि 15 दोन न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघणार आहे. तर तो त्या 3.6 मधलाच थोडासा टॉपिक की ज्याच्यावर आला क्वेश्चन तर असा येईल, तर त्याचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. तर तो जो कन्सेप्ट आहे तो काय आहे, तर कॉमेंट अबाउट द रिलेशन. कॉमेंट म्हणजे डिस्कशन करा. कॉमेंट अबाउट द रिलेशन बिटवीन स्पीड ऑफ साऊंड इन अ गॅस. स्पीड ऑफ साऊंड इन अ गॅस म्हणजे एखाद्या गॅस, प्युअर गॅस. आता एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, सो मेनी गॅसेस, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड अदर so many gases. But in pure single gas, what will be the speed of sound? आवाजाचा वेग एखाद्या वायूमध्ये, गॅसमध्ये काय असेल? कॉमेंट अबाउट द रिलेशन बिटवीन स्पीड ऑफ साऊंड इन अ गॅस. एकच प्रकारचा गॅस, हा, मिक्सिंग नाही. अँड द आर एम एस स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल, आणि त्या गॅसमधल्या मॉलिक्युल्सचा आर एम एस स्पीड. बघा, आपण कोणाचं रिलेशन बघतोय? एखादा गॅस आहे, त्याच्या मॉलिक्युल्सला आर एम एस स्पीड असतो, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असतो, स्पीड ऑर व्हेलॉसिटी. तर त्या स्पीडचं रिलेशन आणि आपल्या आवाजाचा वेग त्या गॅसमधून यांचं रिलेशन काय असेल हे बघायचं आहे. बघा, तर हे आपल्याला माहिती. बघा, आर एम एस स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इज, आर एम एस स्पीड किती असतो गॅस मॉलिक्यूलचा? VRMS इज इक्वल टू √3RT/m0. हे आपण पाहिलेलं आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड चा फॉर्म्युला काय आहे? हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज केलेला आहे. तो 11th मध्ये साऊंड चॅप्टरमध्ये झालेला आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किंवा स्पीड ऑफ साऊंड, स्पीड ऑर व्हेलॉसिटी, तर स्पीड ऑफ साऊंड इन अ गॅस इज, गॅसमधील आवाजाच्या वेग च फॉर्म्युला आहे √γRT/m0. बघा काय फरक आहे या दोघां फॉर्म्युल्यांमध्ये. इथं फक्त 3 आहे आणि इथं गॅमा आहे. आता हा गॅमा एक रेशो असतो कोणाच्या? मोलर स्पेसिफिक हीटचा. आता मोलर स्पेसिफिक हीट तुमच्या 10th मध्ये झालेलं आहे. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, CP/CV यांच्या रेशोला गॅमा असं म्हणतात. और इट इज ॲडियाबॅटिक रेशो, त्याला ॲडियाबॅटिक रेशो असं म्हणतात. तर हा गॅमा हा CP/CV. तर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू गॅमाची 5/3 असते. 5/3 असते फॉर मोनोॲटॉमिक गॅस. मोनोॲटॉमिक गॅस मीन्स फक्त इनर्ट गॅसेस जे आहेत, इनर्ट गॅसेस माहिती आहेत ना, इनर्ट गॅसेस 18 ग्रुप किंवा 0 ग्रुप एलिमेंट काहीतरी त्यांना पिरियडिक टेबलमध्ये म्हणतात. म्हणजे 18 ग्रुप इनर्ट गॅसेस आहेत, 6 आहेत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तर हे जे गॅसेस आहेत हे मोनो ॲटॉमिक असतात. मोनो म्हणजे सिंगल ॲटॉमिक, म्हणजे त्यांचा एकटा ॲटम फिरू शकतो. पण इतर गॅसेसचं तसं नाही. फॉर एक्झाम्पल H2 हायड्रोजन, O2 ऑक्सिजन, तर यांचे डायॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे 2-2 ॲटम्स एकत्र राहून मॉलिक्यूल फॉर्म करतात. पण मोनोॲटॉमिक गॅसेस, इनर्ट गॅसेसच्या एकटा ॲटम म्हणजेच मॉलिक्यूल असतो. सिंगल ॲटम इज द मॉलिक्यूल. ओके. मग तर ह्या गॅमाची व्हॅल्यू 5/3 असते मॅक्झिमम व्हॅल्यू, याच्यापेक्षा जास्त नसते. कोणासाठी? मोनोॲटॉमिक गॅसेससाठी. मग आता आर एम एस स्पीडचा फॉर्म्युला हा आहे आणि स्पीड ऑफ साऊंड इन गॅस हा आहे VS इज इक्वल टू √γRT/m0. m0 तुम्हाला माहिती आहे, मोलर मास ऑफ द गॅस. R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ दॅट गॅस. आता द साऊंड वेव्ह कॅनॉट मूव्ह फास्टर
दॅन द ॲव्हरेज स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स. आता बघा, साऊंड जातो म्हणजे नेमकी काय प्रोसेस असते, तर जेव्हा आपण साऊंड प्रोड्यूस करतो, म्हणजे समजा आपण बोलतोय, तर तिथले गॅसचे मॉलिक्युल्स हे तो मोमेंटम घेतात आणि दुसऱ्यांवर आदळतात, दुसरे तिसऱ्यांवर आदळतात, तिसरे चौथ्यांवर आदळतात. म्हणजे ही एनर्जी, एक साऊंड इज द टाईप ऑफ एनर्जी. दिस एनर्जी इज कॅरीड बाय द पार्टिकल्स. मग साऊंडच्या व्हेलॉसिटी आणि मॉलिक्युल्सची मुव्हिंग, तर यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा. द साऊंड वेव्ह कॅनॉट मूव्ह फास्टर दॅन द ॲव्हरेज स्पीड ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलच्या स्पीडपेक्षा आवाज तर जाऊ शकत नाही, कारण मॉलिक्यूलच घेऊन जातील आवाजाला, कॅरी करतील. आणि म्हणून साऊंड वेव्ह कॅनॉट मूव्ह फास्टर दॅन द ॲव्हरेज स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स. सिन्स, कारण गॅमाची व्हॅल्यू ही 3 पेक्षा लेस असते. करून बघा, 5/3 ही किती येणार, 3 पेक्षा लेस येणार. ओके. महावेवर तरी पण द 2 स्पीड्स आर ऑफ द सेम ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. परंतु दोघं स्पीड हे नियर अबाउट सेम असतात. ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूड, त्यांची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सेम असते. मग द मॉलिक्यूल सर्व ॲज अ मीडियम टू ट्रान्सपोर्ट द साऊंड एनर्जी. साऊंड एनर्जी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते मॉलिक्युल्स कशाचं दे आर सर्विंग और सर्व ॲज अ मीडियम. मीडियमचे काम किंवा भूमिका ते निभावतात, मीडियम मॉलिक्युल्स. अँड द स्पीड ऑफ साऊंड इन H2 गॅस इज कम्पॅरेबल टू द RMS स्पीड ऑफ द H2 मॉलिक्यूल. आता इथं काय सांगितलं आहे की हायड्रोजन गॅसमध्ये आवाजाचा वेग, साऊंडच्या व्हेलॉसिटी हा त्या हायड्रोजन गॅसच्या मॉलिक्यूलच्या RMS व्हेलॉसिटीच्या जवळपास आहे. कंपॅरेबल म्हणजे सारखाच आहे. बघा, द स्पीड ऑफ साऊंड इन H2 गॅस, आवाजाचा वेग H2 गॅसमध्ये इज कंपॅरेबल म्हणजे सारखाच आहे टू द RMS स्पीड ऑफ द H2 मॉलिक्युल्स. तसंच अजून अँड N2 गॅस टू द RMS स्पीड ऑफ द N2 मॉलिक्युल्स. तुम्ही प्युअर नायट्रोजन घेतला, त्याच्यामध्ये आवाज सोडला, तो आवाजाच्या व्हेलॉसिटी आणि त्या नायट्रोजनच्या मॉलिक्युल्सच्या व्हेलॉसिटी RMS स्पीड तर नियरली हे कंपॅरेबल असतात, हे सांगायचं आहे या टॉपिकमध्ये. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 14, एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 14 बघणार आहे. शो दॅट RMS व्हेलॉसिटी ऑफ अन ऑक्सिजन मॉलिक्यूल इज. ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलची RMS व्हेलॉसिटी ही √2 टाइम्स दॅट ऑफ ए सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल. आता हे दोघं गॅसेस आहेत बघा, कोण, ऑक्सिजन म्हणजे O2 आणि सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2. तर त्याने काय सांगितलं आहे की ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे 273 केल्व्हिन, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला शो दॅट, हे शो करा की व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज, ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी ही √2 टाइम्स कोणाच्या व्हेलॉसिटी इतकी असते, SO2 इतकी. म्हणजे बघा काय प्रूव्ह करायचे आपल्याला, हे प्रूव्ह करायचे ऑक्सिजन मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी ही व्हेलॉसिटी ऑफ O2 इज √2 टाइम्स द व्हेलॉसिटी ऑफ SO2. आता मग या दोघांमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये व्हेलॉसिटी कोणाची जास्त, ऑक्सिजनची जास्त आहे. का, तर ह्याला √2 म्हणजे, आता √2 ची व्हॅल्यू तुम्ही नियरली किती घेतात, 1.41 अशी घेतात. ह्या √2 ची व्हॅल्यू म्हणजे 1.41 मल्टिप्लाइड बाय दिस V और व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युल्स. म्हणजे ह्याला एवढ्या फॅक्टरने, व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईडला एवढ्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इक्वल होईल. म्हणजे याची व्हेलॉसिटी जास्त आहे सल्फर डायऑक्साईडपेक्षा ऑक्सिजनची, आणि ती शो करायची √2 टाइम्स. व्हेरी सिम्पल. समजला. मग क्वेश्चन काय आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी आणि सल्फर डायऑक्साईडची व्हेलॉसिटी. तर याच्यात ऑक्सिजन मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी ही सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल्सच्या √2 टाइम्स असते, म्हणजे इक्वल टू
√2 टाइम्स द व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युल्स. तर हे शो करायचे आहे ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. आता मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे मॉलिक्युलर मास काय आहे? 32 आहे. एक ऑक्सिजन 16चा असतो. मग O2 म्हणजे 16 + 16 32. तसंच सल्फर डायऑक्साईडचे पण कॅल्क्युलेट करू शकतात. सल्फरचं ऑक्सिजन तर हे कॅल्क्युलेट करू शकतात. तर मॉलिक्युलर मासेस ऑफ O2 अँड SO2 आहे. तर मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे? 32. मॉलिक्युलर मास ऑफ सल्फर डायऑक्साईड किती आहे? 64. मग RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? V = √3RT/m0. मग ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून इथं m0 वेगळा वेगळा लिहायचा, म्हणजे VO2 ऑक्सिजनसाठी आणि सल्फर डायऑक्साईडसाठी 64 लिहायचा m0. हां, तर MO2 म्हणजे हा ऑक्सिजनसाठी आणि हा सल्फर डायऑक्साईडसाठी. हाच फॉर्म्युला आहे, फक्त m0च्या व्हॅल्यू दोघांच्या लिहिल्या आणि 2 इक्वेशन तयार केले. ओके. आता पुढची स्टेप बघा. हे समजलं कसं लिहिलं? हा फॉर्म्युला जसाच्या तसं, फक्त m0 ऑक्सिजन घेतला तर 32 आणि सल्फर डायऑक्साईड घेतला तर 64. आता याला याने डिवाइड करा, म्हणजे VO2/VSO2 velocity of oxygen upon velocity of sulfur dioxide. velocity कोणती? RMS, रूट मीन स्क्वेअर velocity. हां, तर हे अपॉन हे, लेफ्ट अपॉन लेफ्ट, सो राईट अपॉन राईट. मग स्क्वेअर रूट काय केलं? कॉमन केलं. दिस अपॉन दिस, हे दिस 3RT/32 रिमेन्स ॲज इट इज, बट दिस अपॉन हे ते काय होईल? रेसिप्रोकल होईल. बट उलट करून गुणिले घेतात. 64/3RT हे तुम्हाला माहिती आहे. मग 3RT गेट्स कॅन्सल्ड. 32 1 जा 32, 32 2 जा 64, √2 आणि या VSO2 ला इकडे मल्टिप्लाय करायचे. तर बघा, मग इकडे VO2/VSO2 काय आला? √2 ओनली. तर मग हा VSO2 काय करायचा? √2च्या साईडला मल्टिप्लाय होईल. सो VO2 = √2 टाइम्स द VSO2. आणि √2ची व्हॅल्यू किती असते? 1.41 असते. हे लिहायची गरज नाही, फक्त समजवण्यासाठी लिहिलं होतं. तर √2 टाइम्स द व्हेलॉसिटी, RMS व्हेलॉसिटी ऑफ द सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल. समजलं? मग रिलेशन एकदम सोपं आहे. फॉर्म्युला लर्न राहिला आणि या दोघं व्हॅल्यू तुम्हाला थोड्या लक्षात ठेवाव्या लागतील, किंवा एनी टाइम यू कॅन कॅल्क्युलेट इट. यू नो वेल इन केमिस्ट्री ऑल्सो. बरं, आता पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. समजलं? मग हा प्रॉब्लेम सिम्पल आहे. 2 मार्क्सचं वेटेज आहे, याला पण 2 मार्क्सचं वेटेज आहे. आता बघा, ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्युल्स ॲट STP. बघा, ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि हेलियम मॉलिक्युल्सच्या व्हेलॉसिटी, RMS स्पीड हा सारखा असेल असं कोणतं टेम्परेचर असेल हे विचारलेलं आहे. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. हां, ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स म्हणजे असं कोणतं तापमान आहे की ज्या तापमानाला ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्सचा RMS स्पीड हा सेम होईल कोणा इतका? हेलियमच्या मॉलिक्यूलच्या RMS स्पीड STPला जितका असेल त्याच्या इतका. हेलियम मॉलिक्यूल्स ॲट STP. तर आता मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन 32 माहितीच आहे आपल्याला. मॉलिक्युलर मास ऑफ हेलियम 4 असते. मग आता बघा, आणि गिव्हन फॅक्ट काय आहे दोघांमध्ये? सेम. RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन = RMS स्पीड ऑफ हेलियम. हां, VO2, He मीन्स हेलियम. तर RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन = RMS स्पीड ऑफ हेलियम. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ हेलियम. हेलियमचं किती टेम्परेचर आहे? STP. STPचा अर्थ काय होतो? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. म्हणजे किती केल्विन? 273 केल्विन, 273 केल्विन. त्याच्यानंतर MO2 गिव्हन आहे 32, M हेलियम हे पण गिव्हन आहे. हे कधी कधी गिव्हन असतं, पण नसलं तर आपल्याला लिहिता यायला पाहिजे रिमाइंड करून. ओके. आता टू फाइंड टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन TO2 काढायचं आहे.
टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार, तोच फॉर्म्युला बघा, VRMS इज इक्वल टू √3RT/mgO. मग इथं दोन गॅसेस आहेत, एक ऑक्सिजन आणि हेलियम. तर हेलियम आणि ऑक्सिजन दोघांसाठी हे वेगवेगळं हेच रिलेशन लिहा. आता 3R हेलियमचं टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर ऑफ हेलियम 273 अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ हेलियम किती आहे 4, हे 4. मग RMS वेलॉसिटी ऑफ हेलियम इज इक्वल टू √3R × 273/4 या फॉर्म्युल्याचा यूज करून व्हॅल्यू पुटअप केला. बरं, ऑक्सिजनसाठी तसंच लिहा, हा 3R जसाच्या तसा, आणि टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन माहीत नाही ते तर फाइंड करायचे आहे. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन TO2 आणि आपण मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती असते 32, तर ते पुट केलं. आता बघा दोघांचं काय करायचं, दोघं इक्वेशन आपण लिहिले, हेलियमसाठी आणि RMS वेलॉसिटीची इक्वेशन हेलियमसाठी आणि RMS वेलॉसिटीची इक्वेशन फॉर ऑक्सिजन. या दोघांची काय करायची कंपॅरिझन, कारण गिवन आहे, हे इक्वल दिलेलं आहे ना गिवन. मग दोघांची कंपॅरिझन करायची. आता दोघांची कंपेअर करताना हे रूट आपल्याला मोकळं करायचे आहे. मग काय करावं लागेल, दोघं बाजूला स्क्वेअर करा म्हणजे रूट कॅन्सल होईल. टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साइड्स. बरं, स्क्वेअर गेलं तर मग काय राहील 3R × TO2 अपॉन 32 इज इक्वल टू 3R × 273/4. याच्यात 3R गेट्स कॅन्सल्ड, नंतर 4 1 जा 4 8 जा. मग आता काय राहिलं बघा, TO2 फाइंड करायचं आहे, TO2, आणि हा 8 तिकडे 273ला मल्टिप्लाय करा. मग जो प्रॉडक्ट येईल तो किती असेल 2184 केल्विन यांचा प्रॉडक्ट. ते असेल टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. म्हणजे इतकं टेम्परेचर ऑक्सिजनचं गेलं तर हेलियमच्या मॉलिक्युल्सच्या RMS स्पीड आणि ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्सच्या RMS स्पीड हा सेम असेल. ऑक्सिजनचं इतकं टेम्परेचर आणि हेलियमचं किती टेम्परेचर 273, यांच्या दोघांचा RMS स्पीड हा सेम असेल. तर टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज 2184 केल्विन. नाउ विल स्टॉप हिअर.